निफाड तालुक्यामध्ये पावसाला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाली आहे आणि जे पेरण्या होत्या त्या खोळंबल्या होत्या, परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये जो पाऊस सुरू झालेला आहे त्या संदर्भामध्ये आपल्यासोबत शेतकरी आहेत. आपण शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. काय सांगाल तुम्ही? पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहेत आणि ज्या पेरण्या खोळंबल्या होत्या त्या खोळंबलेल्या पेरण्या आता पूर्ववत होणार का? खऱ्या अर्थानं जर बघितलं तर यावर्षी पावसाला 1 महिना उशिरा पाऊस आला, परंतु पाऊस आता हा चांगल्या स्वरूपाचा झालेला आपल्याला दिसतोय. आपण जर बघितलं तर आमच्या 50% आसपास पेरण्या आवरलेल्या आहे, 50% पेरण्या शिल्लक आहे. परंतु आता जमिनीमध्ये ऊल चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि धरणंही पण नाशिक जिल्ह्यामधील सर्व धरणांमध्ये पाणी साठायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं आम्हा सर्व शेतकऱ्यांना हा मनस्वी खूप आनंद झालेला आहे की ज्या पावसाच्या आम्ही प्रतीक्षेमध्ये होतो, अखेर त्या पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं आम्ही सर्व शेतकरी हे समाधानी आहोत, कारण आता आमच्या पेरण्या काही झाल्या आहे आणि काही होण्याच्या तयारीमध्ये आहे. आता पाऊस उघडल्यानंतर राहिलेली पेरणी हे पूर्ण होणार आहे. त्यामुळं सर्व शेतकरी आम्ही खूप समाधानी आणि खुश आहोत. अशाच स्वरूपात नियमित स्वरूपात जर पाऊस सुरू राहिला तर आमचे जे खरीप हंगामातील जे पिकं आहे ते चांगल्या प्रकारे येऊन शेतकरी हा सुखावेल, हीच एक अपेक्षा भगवंताकडे आमच्या सर्व शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांची अशीच अपेक्षा आहे की आता हे जे पीक लावलेलं आहे हे पीक मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहणार आहे आणि जो पाऊस आहे पाऊस देखील मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. कॅमेरामन स्वप्नील सर, रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव.